आम्हीच बसून राहिलो. तू सांग एक तरी उपाशी आहे काय? 60 कोटी होती तर आपली उपास पडे, एक अर्ध कोटी झोपेल होतं. एवढं आम्ही उत्पादन केलं. माय एकच म्हणणं आहे, आयात निर्यात धोरण मोकळं करा. तुम्हाला भिकही नाही मागत. आमच्या मालाला कुठे भाव आहे? पाकिस्तानात इका लागते का अफगाणिस्तानात इका लागते कांदे? एकदम सांगे माझ्या गावात साहेब म्हणे जागतिक मंदी आहे. मतलब ट्रम्प तुझ्या संग बोलत असते का रोजचा? तुलाच माहित आहे माझ्या इकडे मंदी आली का जागतिक मंदी? दादा माय असं म्हणणं आहे, एक भाषेत एक ऐकून मायन एक तुमच्या तज्ञाचं ठेवा. त्याला लोक मानन ते खरं. तुमच्या डोक्यानं होईन का सारं? आत्मनिर्भर करला का? आम्ही किती तूर पाहिजे या देशाला? तूर तू भाव सांग. तूर नाही पिकवली तर दादा 6 महिने त्याची गांड दुखल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पिकून देतो, निसर्गालाही नाही भेट. आत्मनिर्भर सांगतो. या शेतकऱ्यात दम आहे. किती काही 150-300 कोटी झाली. चॅलेंज सांगतो कृषी विभागाचे शास्त्रज्ञ. आमची मेहनत सकाळी पेरू 8 वाजता, 10 वाजता उगवण, 12 वाजता त्याला कलुशीन, 4 वाजता त्याला खुळून टाकू, 5 वाजता चक्कीत नेऊ आणि 6 वाजता जीव घालू. ह्या दम आहे शेतकरी. पण माय म्हणणं आहे, जो तो उठला बसला कलेक्टर आहे म्हणते ते शेतकऱ्याचं पोरग आहे. तुझे जेवण आहे का त्याच्यावर? पण ज्याचं मरण, ज्याचं लग्न, ज्याचे शिक्षण जे शेतीवरच आहे हो शेतकरी. हे म्हणतात आणि लाख लाख पगार घेते ते शेत मालक होय. माझी व्याख्या आहे. आता करा, आता येते काय काजीनं? ते फार्मर आयडी म्हणून राहिले. काजीनं बसून ते शिली घालते काय काजीनं बुहारे चालत खासदारे डोळा काहीतरी अशी शंका होऊन राहिली. फार्मर आयडी कायले बे आम्हाला पाहिजे? जनता बसली. दादा एवढं उत्पादन केलं का खाल्ले कुत्रे पोया नाही खातो. अमूल्यन झालं आमच्या मालाचं. एक साधूही भेटला माझ्या गावात. अन्न हे पूर्ण ब्रह्म. काका म्हटलं 60 कोटी होती जेवायला नाही भेटे ते आपली पूर्ण ब्रह्म आहे. आता म्हटलं असंच ब्रह्म झालं. जेवाले लोक येत नाही राजा बोलावले तर येत नाही लोक. हे असं साधं साधं उदाहरण पाहिजे ना. त्याच्यात म्हणत हो 1 रुपया भिकारी नाही घेत. दादा लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला. आम्ही 1 रुपयात विमा दिला. कोण्या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले? भिकारी नाही घेतले का? तुझ्या जीप लगडाले पाहिजे कोकाट्या. तू वकील होता, त्याला वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होतं. हा शेतकऱ्याचं लेण नाही समजत. दौरा व्हायचे त्याला धोरण विचारलं. वानमेरा कायले म्हणते, घुस कायले म्हणते, मामुजी काय न मारा लागते. तुझ्या धोरणानं होत्या. म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा. येईनं सांगा आमच्या देशाला इतके लाख टनाची गरज आहे. तूर आयात नाही करा. मग राहिली फुकट खायची संख्या आमची एकी नाही. तुम्हालाही सांगतो, अरे आम्हाला चुट्या नका बनवतो. माझं तो कटेंगे तो कटेंगे.